ऐकलेला पण काही न कधीच न ऐकलेला असा हा चार चरणाचा अरंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. ज्यांचा आवडता जेव्हा खंडित भाव प्राप्त होऊन प्राप्त सरी कीर्तनरूपी सेवेकरता प्राप्त अभंग जगमान्य विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय जिन्मस्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अभंग संत प्रकरणातील अभंग आजच्या सेवेकरता निवडला आहे. माझं बोलणं स्पष्ट येते का? स्पष्ट येते मी काय म्हणतो? अभंग जगद्गुरु तुकोबरायांच्या गात्यातील चार चरणाचा या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय संतांचं यथार्थ वर्णन करतात. वर्णन संतांचे करणारे सुद्धा संत आहेत, जरा लक्ष द्या माझ्याकडे. वर्णन संतांचे आणि जे वर्णन करतात ते सुद्धा संत आहेत. आणि आजचा अभंग असा आहे की आजच्या अभंगातून संतच संतांचं वर्णन करतात. हा पहिला मुद्दा आहे. अभंगावर बोलायचंय, अभंगावर चिंतन करायचंय, मंथन करायचंय आणि सगळ्यांना मिळून अभंगाचा विचार सांगायचा आहे. परंतु अल्पसा परिहार देणं अत्यंत महत्वाचा गरजेचा आहे. या ठिकाणी सालाबादाप्रमाणे याही वर्षी चालत असणारा भुवेणी दिवस या प्रकारचा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान ज्ञानोबरायांचा मूर्ती स्थापन व प्रतिष्ठान व सोहळा आणि या ठिकाणी कथा कीर्तन महोत्सव आणि हा जो काही ज्ञानदानाचा कार्यक्रम आपल्या गावामध्ये चालू आहे. मला वाटते मोजे पिंपळनेर या गावामध्ये मोठ्या आनंदानं थाटामाटामध्ये वैकुंठवासी गुरुवारी हरिभक्तीपरायण पांडुरंगजी भगवान अगाव, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण लक्ष्मण भगवान अगाव आणि वैकुंठवासी हरिभक्तीपरायण आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान, आदरस्थान आणि प्रेममूर्ती आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक. मला वाटतंय जसं की मी बोललो आणि जसं मी बैठकीत बसल्याच्या नंतर माझ्या एकंदर भाव जो लक्षात आला, आपल्या सर्वांची गुरुवारी म्हणायला हरकत नाही. गेली काही दिवसापूर्वी त्यांचं निधन झालं. आमचे वैकुंठवासी गुरुवारी हरिभक्तीपरायण असाराम महाराज आगाव आणि यांच्या प्रेरणेनं आणि यांनी हा कार्यक्रम चालू केलेला आहे. आणि खरोखर मोठ्या महात्म्याची कृपा आपल्या गावावरती आहे आणि म्हणून एवढा मोठा कार्यक्रम आहे. सांगू आपल्याला, हा कार्यक्रम काही साधारण कार्यक्रम नाहीये. या कार्यक्रमामध्ये मोठ्या मोठ्या महात्म्यांची आशीर्वाद आपल्याला लागलेली आहेत आणि त्या आशीर्वादातून हा कार्यक्रम होय. विठाला तीन गोष्टी लागतात. लक्ष देऊ ऐका. कोणत्याही माणसाला मोठ्या होण्यासाठी तीन गोष्टी असाव्या लागतात. एक, त्याचं प्रारब्ध चांगलं पाहिजे. दोन, त्याचे प्रयत्न चांगले पाहिजे. आणि तीन, कोणाचा तरी पाठीवरती आशीर्वाद पाहिजे. प्रयत्न चांगले असले प्रारब्धात नसलं तर चालत नाही. प्रारब्ध चांगलंय पण प्रयत्न करत नाही, चालत नाही. प्रयत्नही चांगले प्रारब्ध चांगले, आशीर्वादच नाही तरी चालत नाही. पण आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये गावकरी मंडळींचे प्रयत्न आहेत, कार्यक्रम प्रारब्धात आहेत आणि हरिभक्तीपरायण महाराज असाराम महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे कार्यक्रमाला कशाची
कमतरता नाही. आणि त्यामुळे त्यांच्या या ठिकाणी चाललेला, त्यांच्या भूमीमध्ये चाललेला हा जो काही कार्यक्रम आहे, हा कार्यक्रमातील आजच्या या दुसऱ्या दिवसाची कीर्तन पुष्पवृत्ती सेवा या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळी, सर्व वयोवृद्ध, तपवृद्ध, ज्ञानवृद्ध, महाराज मंडळी सर्वांच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे. परंतु ज्यांच्यामुळे या ठिकाणी मला येण्याचा योग आला किंवा आपल्या सर्वांचं दर्शन झालं, आमच्या हरिभक्तीपर्यंत आमच्यावरती प्रेम करणारे 3 पिढ्यागत ज्यांचं आमच्यावरती प्रेम आहे महाराज, तसं आपल्या गावावरती त्यांचं 3 पिढ्यापासून प्रेम आहे की नाही, तसं आमच्यावरती सुद्धा त्यांचं 3 पिढ्यापासून प्रेम आहे. आमच्या हरिभक्तीपर्यंत आदरणीय मच्छिंद्रनाथजी टिके दादा यांच्या या ठिकाणी आज्ञेनुसार ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. आता जशी जमेल अशी वेळी वाकडी पुष्पांजली भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करायची आहे. विठाला बसलेला वेळ थोडा जास्त झालेला आहे, 9:45 वाजलेले, 1.25 तासाचा वेळ माझ्या हातामध्ये. आवाज क्लिअर करावा, मला समाधान होत नाही, मी बोलतोय. हॅलो, वाटल्यास बिको काढून टाका, आपल्याला काही त्याची घेण देण नाही. बेस कमी करा महाराजाचा आणि ट्रबल घ्या, ट्रबल. हां, ते बिको कमी करा, म्हणजे आपल्याला लोकांना ऐकायला आलं पाहिजे. मला माझे 2 आवाज येतात, आता लोकांना काय आवाज येणार आहे त्याची, समाधान झालं पाहिजे. चला, मला काय सांगायचंय, या ठिकाणी सेवेला उपस्थित असणारे सर्वजण तुम्ही उपस्थित आहेत. गायक, वादक, टाळकरी, माळकरी, फडकरी, जेणेकरी, अबालबद्ध, चित्रकार, पत्रकार, कीर्तनकार, आचार्य, प्राचार्य, श्रीमद भागवत कथाकार, इथे माझ्या समोर बसलेले, पुढे असणारे, कोपऱ्यात बसलेले, पलीकडे बसलेले, त्या वाट्यावर बसलेले, पाय लांबून बसलेले, तंगडे वाजून बसलेले, वरती बसलेले, जस काय खाली जागा नाही, इकडे बसलेले, कोपऱ्यात सगळीकडे बसलेले महाराज. खरंच खाली जागा नाही म्हणून वरती कोपऱ्या आपल्यामध्ये बसलेले सगळे वयोवृद्ध, तपवृद्ध, सगळ्यांना धन्यवाद आहेत महाराज. सगळ्यांना धन्यवाद आहेत. या ठिकाणी सगळं काही उत्कृष्ट आहे. या ठिकाणी गायक एकाहुनी बळी दे, एकापेक्षा लईत गाणारे, तालात गाणारे, पटीत गाणारे, फटीत गाणारे, सगळे ताल तज्ञ, स्वर तज्ञ, सगळे तज्ञ या ठिकाणी कीर्तन सेवेला उपस्थित आहे. सगळ्यांना धन्यवाद देतो. ते विनेकरी बाबांपासून महाराजांपर्यंत कोणाचाही नाम उल्लेख करत नाही, कारण आता 10 वाजायला लागलेले आहेत महाराज. आता नाव घेण्यात काही मजा आहे का नाही महाराज? नाव घेण्यात मजा नाही, नाही का? आणि नाव घेण्याचा कार्यक्रम कधी असतो? कोण म्हणलं संक्रांतीला? नाव घेण्याचा कार्यक्रम असतो संक्रांतीला. ती संक्रांती आता जवळ आलेली आहे, त्यामुळे कोणाचं नाव उल्लेख करण्याचं कारण नाही. ज्ञात कीर्तनकार, गायनाचार्य, भागवताचार्य सगळ्यांना धन्यवाद देतो. इथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या चरणी माझा माथा नतमस्तक करतो. सगळ्यांचं नाव एकाच उखाण्यात घेतो महाराज, एका उखाण्यात सगळ्यांचं वाघ यायला नको कोणाला. ज्ञानोबरायांच्या चरणी फुल वाहतो वाकून, ज्ञानोबरायांच्या चरणावरती फुल वाहतो वाकून, आणि इथं बसलेल्या सगळ्यांचं नाव घेतो तुकोबरायचं नाव राहतो. आता काही कोणी राहिलं नाही, आता कोणालाही नाव घ्यायचं कारण नाही. फक्त आता चिंतन आपल्याला 1 तासभर करायचंय. तुमच्या कानावरती माझा फोन आला आणि मुखानं विठ्ठल विठ्ठल नामचिंतन करून आपल्याला कीर्तन सेवा सुरू करायची आहे. अभंग सुद्धा याचमुळे निवडला महाराज, कारण मूर्ती प्रतिष्ठापना आहे ज्ञानोबरायांची. ज्ञानोबराय संत आहे आणि संतांचा कार्यक्रम असल्यामुळे संतपर प्रकरणातील अभंग निवडावा हे माझ्या डोक्यात आलं. म्हणून आज आपल्याला यथार्थ वर्णन करायचंय. ते कोणाचं करायचंय? संतांचं वर्णन आहे. वर्णन संतांचं आहे. जे वर्णन करतात ते कोण आहेत रवी भाऊ? संत आहेत. जे वर्णन करतात ते सुद्धा बाबा संत आहेत, आणि ज्यांचं वर्णन करतात ते सुद्धा कोण आहे? ते सुद्धा संत. वर्णन करणारेही संत, आणि ज्यांचं वर्णन करतात ते सुद्धा संत. मग वर्णन करावं, पण कुणी करावं? एक वाक्य सांगू, माणसाला ज्या त्या क्षेत्रातल्या माणसाला ज्याचं त्याचं वर्णन करावं. पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपलं कीर्तन तसं आहे मला, पटलं तरच हा म्हणायचं. ज्या त्या क्षेत्रातल्या माणसाला ज्याचं त्याचं वर्णन करावं. उदाहरणार्थ सोनाराचं वर्णन कुणी करावं? होय बाबा, सोनाराचं वर्णन भेळवाले करावं. सोनाराचं वर्णन कोणी करावं? सोनाराने करावं. कोणी करावं? सोनाराने करावं. सोनाराचं वर्णन सोनाराने करावं. मला तिकडे जाऊ द्या. गायकाचं वर्णन कोणी करावं का नाही म्हणा? गायकाचं वर्णन गायकाचं वर्णन गायकाने करावं. वादकाचं वर्णन वादकाने करावं. कीर्तनकाराचं वर्णन कीर्तनकाराने करावं. विनेकराचं वर्णन विनेकराने करावं. श्रोत्याचं वर्णन श्रोत्यांनी करावं. स्वागताचं वर्णन कोणी करावं?
जबाबदाराचं वर्णन म्हणजे ज्या त्या क्षेत्रातल्या माणसानं ज्याचं त्याचं वर्णन करावं. एखाद्या सोनारानं जर ढेरीवाल्याचं वर्णन करायला लागला तर महाराज म्हणले त्याची सार्थकता नाही. ज्या त्या क्षेत्रातल्या माणसानं ज्याचं त्याचं जर वर्णन करावं असा नियम असेल तर संतांनी सुद्धा वर्णन संतांचंच करावं. संतांचा महिमा फक्त संतच जाणतात. मंडळी जरा सावध राहा. संतांचा महिमा फक्त संतच जाणतात आणि आपण जर शब्दातून त्याचं वर्णन करू लागलो तर महाराज म्हणले शब्दाचं काम नाही. शाब्दिकाचे काम नाही येते. अरे इथं शब्दाचं काम नाही. मी तुम्हाला शब्द शब्दाला प्रमाण देईल महाराज. कारण का मी परंपरेचा कीर्तनकार आहे, सिजनेबल नाही. मी वारकरी कीर्तनकार आहे की नाही. त्यामुळे तुम्हाला शब्द शब्दाला प्रमाण देईल आणि अभ्यास करू नकाच बोलत. तुम्ही फक्त लक्ष देऊ नका. शब्दाचं काम नाही. वर्णन करणारे जर तुकोबरे असतील आणि शब्दातून वर्णन होत नसेल तर महाराज आजच्या अभंगात वर्णन करतातच का? पहिला कोणी कोणाचं वर्णन सहज आणि उगच करीत होय. उगच वर्णन करीत नाही. उगच वर्णन केलं की त्याच्यामध्ये अतिशोक्ती होत असते आणि अतिशोक्ती आली की महाराज म्हणले वर्णनाला काही किंमत राहत नाही. उगच वर्णन कोणी कोणाचं करू नये महाराज. जसं मी एका गावात सांगितलं माणसानं वर्णन करी जावं, वर्णन करी जावं. एका माणसानं वर्णन करायला सुरुवात केली महाराज. तो घरी गेला, वर्णन कोणाचं करावं हे सुद्धा कळालं पाहिजे. तो घरी गेला आणि बायकोचं वर्णन करू लागला. आपली बायको अशी, आपली बायको तशी, आमकं केलं तमकं केलं. ते लोकांना ऐकून घेतलं महाराज. घरी गेला, याचा एक पाय घरात आणि एक पाय दारात. जशी यानं डोर बेल वाजवली महाराज गेला. महाराज गेल्यानंतर त्यानं सगळीकडे बघितलं महाराज आणि त्यानं उगाच वर्णन सुरू केलं बायकोच. ते मला वर्णनच कशावरून करावं ते मला वा काय घराची साफसफाई केली मला आज एकच नंबर. आता काय करायचं होतं त्याला? वर्णन करायचं होतं. उगाच वर्णन करायला सुरुवात केली महाराज. बायकोनं ऐकून घेतलं महाराज. काय सुशोभीकरण, काय मस्त वाटायला आज, काय अगरबत्ती, काय आमकोण वर्णन 2-5 मिनिटं केलं. बायकोनं ऐकून घेतलं महाराज. हे जेवायला बसलं. जेवायला बसल्यानंतर पहिला घास मोडला, त्याच्या चपातीत बुडीला घेतला महाराज. पहिला घातल्यानंतर याला भाजी मस्त लागली, चांगली लागली. यानं भाजीचं कौतुक करायला सुरुवात केली महाराज. तेव्हा बायकोला म्हणला वा काय भाजी केली मला, ही एकच नंबर भाजी. कशी भाजी? एकच नंबर भाजी महाराज. बायकोनं ऐकून घेतला. वर्णनात मी काय सांगतो अतिशोक्ती चालत नाही. यानं महाराज पहिल्या वेळेस सांगितलं, दुसऱ्या वेळेस मला वा मला काय भाजी केली मला एकच नंबर भाजी. हिनं दुसऱ्या वेळेस ऐकून घेतलं महाराज. पण याची अतिशोक्ती इतकी वाढली. तिसऱ्यानं मला वा काय भाजी एकच नंबर. तिनं भाजीचं पातेलं घेतलं दिलं फेकून. भाजीचं पातेलं फेकून दिलं महाराज. किंवा म्हणला मी तर वर्णनच करायला गेलो महाराज. ती याच्या जवळ आली म्हणली माय 10 वर्ष झाले लग्नाला कधी माझ्या भाजीचं कौतुक नाही. आज शेजारी पण आणली तर काय कौतुक चाललंय. धन्यवाद. नाही कळत चहा घेऊन जा. कीर्तनात हल्ली जोक कळत नाहीत महाराज. ते हसत नाही. काही माणसं हसत नाही. माणसाने कीर्तनात म्हटलं मोकळं हसलं पाहिजे. काही माणसं असं पाहते. आता 2-4 दिवस इमानदारी महाराज खोटं सांगा नाही. इकडे पलीकडे गेलो होतो. आता नाव गावाचं सांगत नाही. तुमचे पाहुणे घेऊन असले देतात पेटून 10-20 किलोमीटरवर गाव महाराज. मी कीर्तन सांगायला लागलो. 2-4 माणसं माझ्याकडे बसले आणि ते असे मस्त माझ्याकडे पाहिलेत महाराज. मला वाटलं यायला लयच कळत होतं. त्यात एक मात्र असं पाहत मी सांगायचं मला म्हणायचं बोल असं
मी खालीच बसलो, मला आपल्याला बोलायचंच नाही. अशी माणसं म्हणल्यावर काय सांगावं? सांगण्याचं तात्पर्य माणसानं मोकळं बसलं पाहिजे. वर्णनात माझा मुद्दा कुठे आहे? मी काही सांगेल मला, पण मुद्द्यावर राहील. वर्णनात जर अतिशोक्ती चालत नसेल तर जगद्गुरु तुकोबारायच्या वर्णनामध्ये अतिशोक्ती आहे का? महाराज म्हणले त्याच्यात अतिशोक्ती नाहीये, ते वर्णन समर्पक आहे. पण ते वर्णन काय? माझा मुद्दा येतोय का? कारण जगामध्ये वर्णनीय असं जर कोणतं असेल तर ते संत आहे. कारण 5 शब्द सुरू होतात, जरा लक्ष देऊ नका. माननीय वेगळे, आदरणीय वेगळे, पूजनीय वेगळे, तेजनीय वेगळे आणि वर्णनीय वेगळे. किती झाले? किती झाले? 6 झाले. 5. तुमचं काय नाव? गजानन महाराज धागडे, धगाडे, गजानन महाराज फार सुंदर मृदंग वाजवतात. 5 शब्द झाले. पहिला शब्द आहे माननीय, दुसरा शब्द आहे पूजनीय, तिसरा शब्द आदरणीय, चौथा शब्द तेजनीय आणि 5वा शब्द वर्णनीय. आता एक शब्द बघायचा. पहिला शब्द आहे माननीय. हा माननीय जो शब्द असतो महाराज, तो कोणाला लावला जातो? मोठ्या माणसाला लावला जातो. माननीय. तुम्ही पहा, एखादा मोठा माणूस यायचा झाला तर मला माननीय साहेब, माननीय आमदार साहेब, माननीय खासदार साहेब, माननीय मंत्री. ते माननीय का? ते फक्त मानानच मोठे झाले म्हणून माननीय. विठाला मोठेपणामध्ये सुद्धा 2-3 प्रकार आहेत. जरा लक्ष देऊन ऐकलं तर कळेल. काही लोक मुळात मोठे असतात, एक. काही लोक प्रयत्नाने मोठे झालेले असतात, 2. आणि काही लोकांना बरंच मोठं म्हणावं लागतं, 3. दुसरा शब्द आहे आदरणीय. आदरणीय हा शब्द आपल्या बंधूच्या बाबतीत लावला जातो. तुम्हाला जर एखादा मोठा भाऊ असेल, आहे ना, तुम्हाला जर एखादा मोठा भाऊ असेल तर त्या मोठ्या भावाला जर तुम्हाला बोलवायचं असेल तर तुम्हाला असं बोलवता येत नाही. त्यांना आदरणीय भाऊ असा शब्द लावावा. आदरणीय शब्द आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला काय म्हणा, है ना. मग दुसऱ्या शब्दाला जर असेल तर महाराज हा दुसरा शब्द संपला. तिसरा शब्द आहे पूजनीय. हा पूजनीय शब्द आपल्या गुरुवारांच्या बाबतीत लावला जातो. गुरुवर कोण? आपले जे कोणी गुरु असतील, जे कोणी आपल्याला परमार्थाची योग्य मार्ग दिशा दाखवत असतील, ते आपले गुरु असतात महाराज. आता आसाराम महाराज आपले कोण आहेत? गुरु आहेत. पण त्यांच्या बाबतीमध्ये जर शब्द लावायचा असेल तर आदरणीय लावायला पाहिजे. त्यांचं नाव घ्यायचं तर आदरणीय महाराज म्हणूनच घ्यायचं महाराज, कारण आदरणीय शब्द तिथे लावला जातो. चौथा शब्द आहे महाराज तेजनीय. हा तेजनीय शब्द तो दुर्जनाच्या बाबतीत लावला जातो. ती इकडे लावला जात. दुर्जन माणसाला जर बोलायचं असेल तर तेजनीय. म्हणजे जर आपण व्याकरणाचा विचार केला तर तेजती धातूपासून तेजनीय हा शब्द तयार झाला. त्याग करणे म्हणजे तेजनीय. ज्याचा त्याग करायचा असतो तो तेजनीय. म्हणजे त्याग कोणाचा करायचा? फक्त दुर्जनाचा. दुर्जनाच्या बाबतीमध्ये तेजनीय. आणि वर्णनीय असा जर शब्द जगामध्ये कोणाचा लावायचा असेल तर ते फक्त ज्ञानोबा. कारण वर्णन करण्यासारखं कार्य जगाच्या पाठीमागे कोणाचं असेल तर ते फक्त ज्ञानोबारांचं कार्य. ज्ञानोबारांचं कार्य वर्णनासारखं आहे महाराज. कारण का? त्याचं वर्णन करावं. काही माणसाचे कार्य सांगून फायदा नाही. पण तुम्ही काही माणसाचं कार्य सांगून फायदा नाही. पण ज्ञानोबारांनी जीवनामध्ये केलेलं कार्य सांगितल्याशिवाय एकही कीर्तनकार पुढे जात नाही. ज्ञानोबारांचं वैशिष्ट्य. ज्ञानोबारांचं कारण का? ज्ञानोबारांची मागणी जितकी व्यापक आहे. शेवटला ज्ञानोबारांनी मागत असताना आपल्या पूर्ण ज्ञानेश्वरीचा विचार सांगणं होणार नाही. पण शेवट मागत असताना पूर्ण विश्व सुखी व्हावं ही ज्ञानोबारांची प्रतिज्ञा आहे. का जग सुखी व्हावं? विश्व सुखी व्हावं ज्ञानोबारांची प्रतिज्ञा आहे महाराज. म्हणून मागितलं ते पसायदाने. 4 वाक्य ऐका. परिवारासाठी मागितलं जातं त्याला भीक म्हणा. तर लक्ष देऊ नका. स्वतःसाठी मागितलं जातं त्याला भीक म्हणा. परिवारासाठी मागितलं जातं त्याला भिक्षा म्हणा. गावासाठी मागितलं जातं त्याला दान म्हणा. आणि विश्वासाठी मागितलं जातं त्याला पसायदान म्हणा. पसायदान विश्वासाठी मागितलं जातं महाराज. म्हणून पसायदान मागणाऱ्या जगामध्ये एकच व्यक्ती जन्माला आहे, तिचं नाव ज्ञानोबा आहे. आणि त्यांचंच वर्णन करावं म्हणून जगद्गुरु तुकोबा आहे आजच्या अभंगामध्ये संतांचं वर्णन करतात.
गुणांचं वर्णन करतात असा दुसरा एक मुद्दा आहे महाराज. असे 6 मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे, थांबणार आहे. दुसरा मुद्दा असा आहे, या जगाच्या इतिहासाचा जर विचार केला तर जगाच्या पाठीवर मोठं जर या जगामध्ये कोणी असेल तर ते संत आहे. संतासारखं मोठं जगामध्ये कोणी नाही. मोठेपणाचे 2 प्रकार आहेत महाराज. अशी भजनी मंडळी ना अशी वादक मंडळ महाराज मी 2 वस्तू कीर्तन करी 2 वस्तू सोडित नाही. असा मेळा जमला म्हणजे काय महाराज, कारण का कीर्तनाची मजा याची शिवाय नाही महाराज. तुम्ही म्हणत असताना हे सिस्टीम मध्ये हे सिस्टम मध्ये काय बोलतात, याला फक्त आवाज असला तर बरं आहे, ते वादकच काऊन मागतात, हे चांगले गायक महाराज. ही एका विने एक कामाने, एका विने एक कामाने. स्वयंपाक करायचा असेल तर किती गोष्टी लागतात होय महाराज. एका विनी एक कामाने महाराज म्हणले, एका विनी एक कामाने. कीर्तन चांगलं व्हायचं असेल तर भजने चांगले पाहिजे, सांगणारा धोरणात पाहिजे आणि ऐकणारे जागेवर पाहिजे. कशाची मजा आहे? कीर्तनाची मजा आहे. नाही तर म्हणणारे कुंकड मारण्यात मिळ नाही, सांगणारा काय सांगायला मिळ नाही आणि ऐकणारे धोरणातच नाही. कीर्तन होत नाही होणार, कारण त्याची काही मुद्दे असतात मला. स्वयंपाकाची मजा काय आहे? स्वयंपाकाची मजा बाई सुगरण पाहिजे, वाढणारा उदार पाहिजे आणि खाणारा रसज्ञ पाहिजे. कशाची मजा आहे? जेवणाची मजा. जेवणाची मजा कधी आहे बाबा? जेवणाची भाकर पाहिजे, गाईचं असं निरस दूध पाहिजे, तोंडी लावायला सगळं आपलं तर जमत काय. बाई सुगरण नाही जमत, काही बाया सुगरण नाही. आता पहिल्या बाया चपाती करायची, काय व्हायची महाराज? चपाती फुगायची डाळ. आता चपाती फुगत नाही, करणारी फुगत. चपाती फुगणं सुकून दे. चपाती म्हणजे आपण करू फुगा, आता करणारी फुगायला लागलं, चपाती फुगायची गरज नाही. बाया आता उदार आहेत का? करणारी सुगरण आहे का? पहा, पहिल्या बाया एवढ्या सुंदर स्वयंपाक करायच्या महाराज, एवढा सुंदर स्वयंपाक करायचा. आताच्या बाया डबाची डबे मसाला चव नाही कशाला, एवढा मसाला टाकला महाराज. एका बाईने इतका मसाला टाकला, 2 माणसाचा स्वयंपाक, अर्धा किलो भुरकी. एवढा भुरका मारला त्याला. गंगा यमुना गोदावरी सरस्वती कावेरी नर्मदा सगळ्या नद्याच असं डोळ्यातून नाकातून कानातून सगळं धुपण महाराज. इतकं ते असं त्याला काय करावं असं झालं. मग बायकोनं गपची बसव का नाही? बायको म्हणली, माय तुमच्या डोळ्यातून आज पाणी आलं, भाजीला काही कमी जास्त झालं का काय? कमी जास्त काहीच नाही, आनंदाची आसू आहेत मला. पण ती म्हणली वाढू बदलचं, याच्यापेक्षा आनंद सण ठीक आहे. बाई सुगरण नाहीत महाराज. बाई जर सुगरण असेल तर स्वयंपाकाची मजा आहे, पण बाई सुगरण असून चालत नाही, वाढणारा उदार पाहिजे. नाही तर आपल्याकडे वाढणारे उदार नाही. हवंय का म्हणते? हवंय का मग मारतो. मुंबईकडे गेलो होतो 2-4 महिन्यापूर्वी महाराज. लॉकडाऊन नेमकं संपलं होतं आणि मुंबईला कीर्तनाला गेलो. मुंबईला गेल्याच्या नंतर तिथं काय झालं बघा, दिवसभर प्रवास करून मी गेलो. मग आता प्रवास करून आल्याच्या नंतर महाराज जेवणार असं कोणी विचारतं का? ती बाई माझ्याकडे आली, मला इतकी भूक लागली होती महाराज, लई भूक लागली. पण ती बाई मला म्हणली, महाराज आपण जेवणार का? म्हणलं नाही. आता काय म्हणतो? ती म्हणली का?
म्हणलं भूक नाही. ती म्हणली महाराज असं करू नका, थोडंसं जेवा, मी थोडासा स्वयंपाक करते. म्हणलं करा, काय अडचण नाही. ती म्हणली मग काय करू, काय खाणार? म्हणलं कडवा. काय खाणार? काय खायचं हे अतिथींना विचारावं लागतं का? आपल्या परीनं स्वयंपाक करायचा आणि त्यांना जीव घालायचा, त्याच्यामध्ये मजा आहे. मी बाजूला कुठून गेलो होतो, सांगण्याचं तात्पर्य होतं की एका विणं एक कामा नाही, इथं सगळ्याच गोष्टी उपलब्ध असाव्या लागतात, तेव्हा कीर्तनाची मजा असते. संतांबद्दलचा मोठेपणा सांगत होतो. या जगामध्ये मोठं जर कोणी असेल तर ते फक्त संत हे सगळ्यामध्ये जगामध्ये मोठे आहेत. सगळ्यात मोठे जर कोणी असेल तर संतांना मोठेपणा आहे. मोठेपणाचे दोन प्रकार आहेत महाराज, एक नैमित्तिक मोठेपणा आहे आणि दुसरा सांसिद्धिक मोठेपणा आहे. नैमित्तिक, आता लक्ष देऊ नका, नैमित्तिक मोठेपणा कशाला म्हणायचं? निमित्ताने आलेला जो मोठेपणा आहे त्याला नैमित्तिक मोठेपणा म्हणायचं, आणि कायमस्वरूपी असणारा मोठेपणा आहे त्याला सांसिद्धिक मोठेपणा म्हणायचं. लक्ष देऊन ऐका, निमित्ताने आलेला मोठेपणा नैमित्तिक असतो. नैमित्तिक मोठेपणाचं सुंदर उदाहरण जर तुम्हाला द्यायचं असेल तर आपल्याकडे एक प्रख्यात सण आहे पहा. आपण सगळे शेतकरी, काय झालं बाबा बाबा जाऊ दे, बसू दे बसू दे, इकडे पहा एक दादा तिथे बस बस. असेच पोरायची गरज आहे मला, पण हे लय खूप जागेवर बसत नाही, कधी धोका देते काय सांगता येते. म्हणून मी काय करीत असतो, असे पोरं उचलायचे आणि इथं बसवायचे. असे रिडार मध्ये असले की मग वळवळ करी, चलता चलता लय फुशी दे. 2-4 दिवसापूर्वी मला एका पोरांना फुशी दे. मी परवा गेलो, दुपारच्या पारामध्ये असं झोपलो होतो. ते मला महाराज चला आपल्या घरी चहा घ्यायला. म्हणलं लयच उतवालं प्रेम. म्हणलं मी चहा घेत नाही. ते मला चला तुम्हाला ताक पाचतो. मी गेलो महाराज, म्हणलं उन्हाळ्याचे दिवस आहेत दादा ताक पिवा. मी ताक प्यायला त्याच्या घरी गेलो. मग त्याला मी म्हणलं का रे, गुंडी भरत ताक खाल्लं महाराज. पोट तृप्त झालं, भेकर दिला. त्याला म्हणलं का रे, तो मला ताक प्यायला आणलं, तुझे आई वडील कलमा करणार नाही का? ते म्हणजे आई कशी कलमा करण्याच्या, कालच उंदीर नेला. मला असा राग आला त्या पोराचा दादा. मला वाटलं आता उलटाव काय करा. मी ते घेतलं तारग, ती डेस्की घेतली महाराजांना, अशी जोरात मारली फेकली आणि तिचे तुकडे केले. मला रागच आला होता. 2-4 तुकडे केले. त्या पोराने गपची बसवून ती पोरगा आईला म्हणतो, आई महाराजांना आपल्याला संडासला न्यायची गुंडी फोडली. आपण काय नाही पोरा असे खतरा याच्यापासून मोठेपणा, सांसिद्धिक मोठेपणा. माझा मुद्दा कुठे आहे की मोठेपणामध्ये आपल्याकडे एक सण आहे. शेतकरी माणसाला माहिती आहे, त्या सणाचं नाव आहे पोळा. पोळा प्रत्येकाला पोळा माहिती. आपण सगळे शेतकरी माणसं आहेत. पोळ्याच्या दिवशी बैलाला सजवलं जातं. बैलाला पूर्णाच्या पोळ्या खायला दिल्या जातात. बैलाच्या शिंगाला वारनेट लावलं जातं. कोणाच्या? सजवतात कोण? बैल. चांगले सजवतात कोण? बैल. आणि जे सजित असतात ते कोण असते? माणसं. बैल सजवतात. बैल इतके सजवतात सगळं काही करतात आणि त्याला पूर्णाच्या पोळ्या खाऊ घालतात. मला बसलेल्याला फक्त एकच प्रश्न आहे, बैलाला पूर्णाच्या पोळ्या खाऊ घालतात त्या पोळ्याच्या दिवशी का पोळा झाल्यावर? पोळ्याच्या दिवशी फक्त बैलाला पूर्णाच्या पोळ्या खाऊ घालतात. एरवी त्याला अवतावर झुकतात, आहे की नाही? आपल्याकडे एक सुंदर उदाहरण असं आहे. पोळ्याच्या दिवशी, मग आता लक्ष द्या, पोळ्याच्या दिवशी बैलाला आलेला जो मोठेपणा आहे तो नैमित्तिक आहे का सांसिद्धिक आहे? नैमित्तिक आहे.
काही निमित्तानं मोठेपणा आलेला आहे महाराज. आणि पोळ्याचा दिवस गेल्यानंतर बैलाला कोणी विचारत नाही, म्हणून पोळ्याच्या दिवशी बैलाला आलेला जो मोठेपणा आहे त्याला नैमित्तिक मोठेपणा म्हणा. पण संतांचा मोठेपणा नैमित्तिक नाहीये, कारण संत कायमचे मोठे आहेत. ज्ञानोबा किती मोठे आहेत? ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानोबा इतके मोठे आहेत महाराज, इतके मोठे आहेत. आणि ते मोठेपणा त्यांचा जाणारा नाही, तो सांसिद्धिक मोठेपणा आहे, तो नैमित्तिक मोठेपणा नाहीये. कारण देहाला आलेला जो मोठेपणा आहे त्याला नैमित्तिक म्हणत असतात, आणि आत्म्याच्या संदर्भामध्ये आलेला मोठेपणा आहे त्याला सांसिद्धिक म्हणतात. मर्यादित आहे महाराज, पण सांस्कृतिक मोठेपणा मर्यादित नाही. सांगू आपल्याला नैमित्तिक मोठेपणाचं उदाहरण सांगतो महाराज. एका गावामध्ये अशी एक महिला राहत होती. त्या महिलेनं काय केलं, बाजारामध्ये गेली. बाजारामध्ये गेल्याच्या नंतर तिथून एक गाडगं विकत घेतलं महाराज. गाडगं तुम्हाला माहिती, गाडगं तुमच्याकडे काय म्हणते त्याला? गाडगंच म्हणते. वेगळा प्रश्न विचारावा लागतो महाराज, कारण काय भाग बदलला की चेंजिंग, भाग बदलला की भाषा बदलते, भाग बदलला की परंपरा, भाग बदलला की सगळी शैली बदलत असते. मला कसं आहे, आमच्या भागात कीर्तन झाल्या लोक महाराजाला 20-20 रुपये देऊन पाया पडते. तुमच्याकडे कसं काय? तुम्ही आम्हाला देऊ नका, पण आमची घेऊ नका. तुम्ही आम्हाला देऊ नका, काही गरज नाही मला तुमची, पण आमची घेऊ नका. मी सांगत असतो मला, तुम्ही माळा घालू नका, पण आमच्या काढू नका. घालू नका मला लोक काय, मी एवढं सांगत असतो. चला, भागाभागात चेंजिंग असते. मला मडके, प्रत्येकाला गाडगं मडकं माहिती आहे. तिनं एक मडकं विकत घेतलं. सांगितलं, कुंभार दादा मडकं केवढ्याला आहे? त्यानं सांगितलं 1 रुपयाला एक मडकं द्या. 1 रुपया द्याला एक मडकं घेतलं. पुढे गेल्याच्या नंतर त्याला भुगुने लागले. भुगुने माहिती ना? भुगुन पातीलं, ते पातीलं लागलं मला. सांगितलं, दादा पातीलं केवढ्याला आहे? ते म्हणले 100 रुपयाला. ते म्हणले द्या. 200ची नोट काढून दिली. 2 पातीले घेतले. एक गाडगं घेतलं, 2 पातीले घेतले. जरा लक्ष देऊन ऐका. घरी आल्याच्या नंतर नेमकं काय झालं बघा. काय झालं, ते पातीलं आणि ते गाडगं, तिच्या घरी दूध दुभत होतं. आणि त्याच्यामुळे तिनं भाजी काजी काही केली तर त्या पातील्यामध्ये ठेवायची. परंतु दूध, दही असं जर काही पदार्थ असतील, पेय पदार्थ असतील, तर त्या गाडग्यामध्ये थंड राहावं म्हणून ती ठेवायची. पूर्वीच्या काळामध्ये ते गाडगं ठेवण्यासाठी अशी उंच एक हे असायची महाराज. त्याला काय म्हणतात? शिंक. बरोबर, त्याला शिंक म्हणतात. आता मला इथे काही शिंक माहित नाही, पण 1-2 वेळेस मी पाहिली होती. आता पूर्वीकालीनच्या पद्धती काही राहिल्या, सगळं पूर्वीचं मोडकळीस आलं महाराज. आता काहीच राहिलं नाही. पूर्वी सगळ्या गोष्टीमध्ये कष्ट होते, आता कष्ट आहेत का? पूर्वी तुम्हाला पाणी भरायचं म्हणलं तरी काय होते? कष्ट होते. आता नळालाच नळी लावायची. नळी डायरेक्ट खावतात पाणी आपल्या घरात. आता तरी बरं आहे महाराज, पाहुणे आल्यावर ग्लासनं पाणी देण्याची पद्धत आपल्याकडे आहे. काही दिवसांना पाहुणे आले की नळीच लागेल तेवढं प्यायचं, बाकीचं ठेवून द्यायचं. बदललाय, जमाना बदलत आलेला आहे. पूर्वीच्या काळचं काय राहिलं नाही. आता एक आंघोळीची मशीन आली, तुम्ही आणली का? महाराज आंघोळीची मशीन मग 1 लाख रुपये किंमत. आतमध्ये जायचं की आपोआप माणसाला आंघोळ घालते. तुम्ही म्हणून तुला कसं काय माहिती? एका 8-10 दिवसापूर्वी मी एका गावात कीर्तनाला गेलो होतो. जागराचं कीर्तन केलं, काल्याचंही कीर्तन तेच होतं दादा. तिथं मला मुक्काम पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी मला स्नान करायचं. मला त्या लोकांना मला हात मशीन मध्ये. आता योगायोग असं झाला, मी मशीन मध्ये गेलो, लाईट गेल्यावर मला बाहेर पुढे निघता येतं. मग भादने म्हणले, महाराज लोड शेडिंग मध्ये अडकलेले 2-4 अनुभव शिल्लक म्हणा. पण भादने ना अनुभव शिल्लक म्हणले. मला सांगायचं काय, महत्वाचा विषय महत्वाचा, हे असं चालूच राहणार आहे. मवा पडू नये म्हणून मला हे सांगावं लागतं. पण विषय महत्वाचा असा आहे की त्या शिंकेवरती ते गाडगं ठेवण्यात आलं, त्याच्यावर दही दुभतं ठेवण्यात आलं, खालच्या त्या पाटामध्ये त्या ठिकाणी हे ठेवण्यात, भाजी ठेवण्यात आली. आणि असं करत असताना बऱ्याच दिवस उलटून गेले. आणि उलटून गेल्याच्या नंतर खालचे भगुने विचार करू लागले, आपली किंमत किती आहे? आपली किंमत 100 रुपये आणि गाडग्याची किंमत 1 रुपया. मग खालचे भगुने वरच्या गाडग्यावर जळू लागले. असे लय मोठे भगुने, कोणाला नाव ठेवायचं काम नाही. गाडग्यावर गेलं की भगुनेला जमत. मी भगुनेला म्हणाल
गैर अर्थ करायची काही गरज. खालचे भगुने विचार करू राहिले, अरे आपली किंमत आहे 100 रुपये, याची किंमत 1 रुपया, एवढ्या मोठ्या वरती जाऊन बसलं. मग खालच्या भगुन्याने विचार केला वरच्या गाडग्याला कसं खाली आणायचं. असं विचार असतो की नाही भगुन्याचा. असा विचार करू करून भगुने मरतेत, पण भगुने सुधरत नाही. विठाला बऱ्याच दिवसाला ज्यावेळेस दूध दुभता आटलं त्यावेळेस ते गाडगं खाली आलं. मला नैमित्तिक मोठेपणा सांगायचं आहे. ते गाडगं खाली आलं आणि गाडगं खाली आल्याच्या नंतर एक दिवस त्या पातेल्यातली काही भाजी त्या बाईनं गाडग्यामध्ये ठेवली. भाजी चांगली झाली म्हणून सगळ्यांना भाजी खाल्ली. आता हिला भाजी खायची होती, पण गाडग्यामध्ये आंबूस पदार्थ असल्यामुळं या आंबुसाला त्याचा स्पर्श झाला आणि ती भाजी विटलेली भाजी हिनं खाल्ली. भाजी चांगली झाली होती आणि मला खायला मिळाली नाही म्हणून तिनं गाडग्याला उचललं, वरती नेलं, असं जोरात फिरलं महाराज. असं जोरात असं फिरलं. आधी फिरलं हो, असं गोल फिरलं, असं जोरात आदळायला पाहिजे. असं आदळलं, त्याचा भुगा झाला. कोणाचा? गाडग्याचा भुगा झाला. आणि भुगा झाल्यानंतर भुगुने हसू लागले. मला दृष्टांत तर राहायचं नाही. आपल्या गाडग्याला मोठेपणा आला. 1 रुपयाचं गाडगाय महाराज, पण वरती शिंक्यावरती जाईपर्यंत त्याला मोठेपणा आला. तो मोठेपणा नैमित्तिक होता का सांसिद्धिक? नैमित्तिक होता. म्हणून मला सांगण्याचा मुद्दा असा आहे, 1 रुपयाच्या गाडग्याला आलेला मोठेपणा आहे त्याला नैमित्तिक मोठेपणा म्हणायचं, आणि भगुन्याला आलेला जो मोठेपणा आहे त्याला सांसिद्धिक मोठेपणा म्हणायचं. सांस्कृतिक आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय संतांचं वर्णन करतात. असा दुसरा मुद्दा. असे 6 सांगणारे थांबणारे बरं का. आता तिसरा मुद्दा आहे, काय जगद्गुरु तुकोबराय त्यांचं वर्णन करतात. कारण या जगामध्ये उद्धारक जर कुणी असेल महाराज तर ते फक्त संत आहेत. कारण संतच आपल्याला उद्धाराचं कार्य सांगतात आणि संतच आपला उद्धार करतात. कारण का? संतांचा अवतार आपला उद्धार करण्यासाठी असतो का नाही? असतो का नसतो? असतो. अवतार किंवा उद्धार या जड जीव अवतार याच्यासाठी आहे. कशासाठी? ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराया आले दिनजना. महाराज म्हणले उद्धार करण्यासाठी संत आले आणि आपण इथं आलोत महाराज ते उद्धार करून घेण्यासाठी. ऐका, ज्ञानोबराय खाली आले उद्धार करण्यासाठी, आपण खाली आलो उद्धार करून घेण्यासाठी. दोघंही खालीच आले. दोघांचं येणं आहे, दोघांचं पृथ्वी तलावरती येणं आहे महाराज, येणंच आहे. परंतु प्रत्येकाच्या येण्यामध्ये डिस्टन्स आहे, प्रत्येकाच्या येण्यामध्ये फरक आहे. आणि फरक आहे असल्यामुळं महाराज म्हणले त्या फरकातून संत ओळखायचे असतं. आपल्या गावाचे भूषण आसारामजी महाराज खाली आले की नाही? बरोबर आले. आणि आपण सुद्धा खाली आलो, पण आपण आलो त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासाठी आणि ते आले आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी. घेण्यासाठी दोघांचे खाली येणे. जसं मी नेहमी सांगत असतो, 2 पोहायला येणारा माणूस आणि एकाला पोहायला येत नव्हतं. असे ज्याला पोहायला येत होतं तेही आणि ज्याला पोहायला येत नाही असे दोन्ही माणसं विहिरीवर गेले. दोघांना उड्या टाकल्या, दोघं पोहू लागले महाराज. रवी भाऊ दोघं पोहू लागले. दोघंही पोहत असताना दोघंही तळाला गेले. आता कोण मरण कोण वाचन? कोण वाचन? कोण म्हणलं कोणीच वाचणार नाही. ज्याला पोहायला येत होतं तो वाचणार. दोघेही तळाला गेले. पण आता लक्ष देऊ नये का, पोहायला येणारा मनुष्य तळाला गेला वर येण्यासाठी, आणि ज्याला पोहायला येत नाही तोही मनुष्य तळाला गेल्यासाठी बुडण्यासाठी. आपला उद्धार करण्यासाठी म्हणून तो गोबारे वर्णन करतात. असा तिसरा चौथा मुद्दा आहे. आता 5वा मुद्दा आपल्याला सांगायचा आहे की महाराज जगद्गुरु तुकोबराय का संतांचं वर्णन आजच्या अभंगामध्ये करतात. त्याचं एकमेव कारण आहे, संत आपल्याला आपली हरवलेली वस्तू सापडून देण्याचं काम करतात. म्हणून जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये संतांचं वर्णन करतात. हरवलेली वस्तू सापडून देण्याचं काम कोण करतात? ज्ञानोबराय करतात. काय ज्ञानोबरायांनी हरवली? काय हरवलंय माणसाचं काय हरवलंय हेच माणसाला माहित नाही. त्याच्यामुळे कुठं शोधायचं हे सुद्धा कळत
काय हरवलं? महाराज म्हणले आपलं स्वस्वरूप आपण हरवलेलो आहे, आपण स्वतः आपण हरवलेलो आहे. त्यामुळे ज्ञानोबा आपल्याला सापडून देण्याचं काम करतात. ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे महाराज, हरपले आपण पै पावे तरी ते संता ते पाहता दिवसावे म्हणून वाणावे ऐकावे तीची सरा. ज्ञानोबा म्हणले आपली हरवलेली वस्तू आहे, ही हरवलेली वस्तू जागृत करण्यासाठी संत या ठिकाणी आले. मग आपण स्वस्वरूप हरवलो. वास्तविक मी तो वासुदेव तत्वता, मी परमतत्व परमात्मा आहे महाराज, पण मी देव हे मला कळत नाही, म्हणून तू देव आहेस हे कळून देण्यासाठी ज्ञानोबा आले. माहिती नाही तू देव आहे, तू देव आहे कळून देण्यासाठी संत आले. आपल्याकडे पूर्वीच्या काळामध्ये गस्त घालण्यासाठी रात्रीच्या वेळेला काही माणसं फिरायची पहा. आता ती पद्धती बंद झाली, पण जुन्या काळामध्ये गावातले लोक झोपण्याच्या, आता त्याला वॉचमॅन म्हणतात है की नाही, आणि सिक्युरिटी गार्ड असा शुद्ध मराठी शब्द आहे. शुद्ध मराठी सिक्युरिटी गार्ड नाही का? मला लय मोठे इंग्रजी येत नाही महाराज, कामापुरतं येत. मला 2-3 शब्द येत होते महाराज. एक माणूस माझ्याकडे इंग्लिश शिकायला, तो मला महाराज मला इंग्लिश शिकायची, मला येत नाही. तो मला तुमच्यातूनच शिकणार. मला 3 शब्द येते, ते मला कोणते? म्हणलं येस नो थँक्यू. त्याच्या पुढे मला काय येतं ते मला तितकंच शिकव. म्हणलं येस म्हणजे बरोबर, नो म्हणजे नाही, थँक्यू म्हणजे धन्यवाद दादा, बरोबर आहे. इतकी 3 मॅच त्याला शिकले. आता त्याला शिकल्यावर चांगला उपयोग करावा का नाही महाराज? काय झालं, त्याला शिकलं महाराज आणि तो बाजारात गेला. त्याचे एक मित्र होता, त्या मित्राचे 500 रुपये चोरीला गेले. 500 रुपये चोरीला गेल्याच्या नंतर मग आता यानं वजन हाणायला सुरुवात केली. त्या मित्राला याला विचारलं, तो माझे 500 रुपये घेतले का? तो म्हणला यस. तो म्हणला मग परत कधी देणार का नाही? तो म्हणला नो. गपचूप बसणार आहे का? याला अशी माग बाई केली, जोरात काना खाली मारली. ते मला थँक्यू. धन्यवाद चहा घेतल्याशिवाय काय कीर्तनातले विनोद करायला सुद्धा माणसाला जागेवर असं वाटतं. माझ्या कीर्तनामध्ये एक माणूस असा बसला, मी असं सांगत होतो, कीर्तन झाल्या हसू लागलं. ते मला तुम्ही मगाशी सांगितलेलं आता शिका. आता तरी बरं महाराज, नाही इथून पुढे काय होणार आहे? कीर्तनामध्ये इकडे जोक वाचायचं दादा, इकडे जोक वाचायचा, इकडच्या पानावर त्याचा अर्थ वाचायचा, मग हसायचं. असं काही काळामध्ये होणार आहे. तुम्ही पहा माणसं एवढी जड बुद्धीची झाली आहे की जड बुद्धीच्या माणसाला कीर्तनातली विनोद सुद्धा कळणं झाले. मी म्हणत नाही तू का म्हणे आईशी मला सांगण्याचा मुद्दा काय, सिक्युरिटी गार्ड फिरत असतात. एक सिक्युरिटी गार्ड रात्रीच्या वेळी गस्त घालीत होता महाराज. मी हरवलेली वस्तू सांगतोय. 1:30 वाजता, रात्री 1:30 वाजता त्या सिक्युरिटी गार्डने झोपलेल्या माणसाला उठवलं महाराज. त्याला बिडी पिण्याची तलप लागली. ती बिडी, प्रत्येक माणसं बिडी पितात महाराज. बिडी प्यायला इथे आता माझ्या पुढे बसलेले 15-20 लोक आहेत. आता मला वर नाव सांगायला लावू नका, तुम्ही बिडी प्याला. मी नाव सगळं सांगत असतो. मी दिसायला लहान आहे महाराज, पण रोज 2 ला भिडतो. मी घालतो कमी आणतो जास्त. आपल्यामध्ये आहे इथे 10-15 लोक असे बसलेले जे बिडी वाढणार आहे. त्याला बिडीची तलप लागल्यावर महाराज सुटती का? तलप लागल्यावर सुटत नसते. बिडीची तलप लय अवघड आहे. मी एका म्हाताऱ्याला म्हणलं, बाबा तुम्ही बिडी का वाढता? बिडी वडी जाऊ नाही. तो मला तुला काय माहिती बिडीचं महत्व? तो मला बिडीचा एक पुराणा श्लोक आहे. मी म्हणलं मी आतापर्यंत शिकलो नाही. आतापर्यंत मी पंढरपूरला चतुर्मास काढले मला गुरुवारी चैतन्य महाराजांकडे, परंतु आतापर्यंत बिडीचा श्लोक मला आठवला नाही. त्या बाबाने मला बिडीचा श्लोक म्हणून दाखवला महाराज. शिव बाबा म्हणे टाकडम टुकडम मोहत पुण्य बुद्धीत बंद शापूत बिडी कन्यादान एक झुणका गंगा स्नान कट्टा ओढी तो मुक्ती स्थान. बिडी प्यानाऱ्या माणसाचं लय अवघड आहे. त्याला तलप लागली आणि तलप लागल्याच्या नंतर हातामध्ये, आता पूर्वीकालीन काही लाईट नव्हती, लाईट नसल्यामुळे हातामध्ये कंदील होता आणि हातामध्ये कंदील घेऊन तो मनुष्य पुढे चालला. आणि चालल्याच्या नंतर त्या माणसाने 1:30 वाजता एका झोपलेल्या माणसाला उठेल, अहो दादा उठा उठा, मला पिढी पेण्याची तकलीफ आहे, मला तलप लागलेली आहे, तुमच्याकडे एखादी काडी वगैरे आहे का? ती काडी मला द्या जेणेकरून मी बिडी वडेल. माझ्याकडे काड्याची डब्बी नाही. तो मनुष्य उठला. झोपेतला माणूस उठल्याच्या नंतर काय बोलल नियम?
तो म्हणला दादा रात्रीचे 1:30 वाजले आणि 1:30 वाजता तू काळी पेटीसाठी मला उठिलस, तुझ्या हातातच काय आहे? हातातच कंदील आहे. अरे कंदिलाची काच वर केली असतीस आणि बिडू पेटून घेतली असती तर तुला जमलं नसतं का? तो म्हणला माझ्या हातात कंदील आहे हे मला माहित नव्हतं, हे करून घेण्यासाठी तुम्हाला उठिलं. कशाला उठिलं? अरे हातात कंदील आहे हेच मला माहित नव्हतं, हेच माझं विसरलं होतं, त्यामुळे तुम्हाला उठिलं. जसं दृष्टांत तसं अरे मी परमात्मा आहे पण मी परमात्मा आहे हे मला माहित नव्हतं, म्हणून मी संतांकडे गेलो आणि ज्ञानोबांना विचारलं आणि मग ज्ञानोबांनी सांगितलं की तो वासुदेव तत्वता विठाला. महाराज 5 मुद्दे झाले म्हणून जगद्गुरु तुकोबराय फक्त एवढ्याच कारणामुळे संतांचं वर्णन करतात का? संतांचं वर्णन करण्याच्या पाठीमागं त्यांचे परत 2 मुद्दे सांगितले. का तुकोबराय वर्णन करतात? अभंगाचं पहिलं काही गोष्टी देशतः, कालतः, कुलतः, संबंधतः, संस्कारतः आणि स्वरूपतः 6 प्रकार आहेत. काही गोष्टी देशतः पवित्र आहेत म्हणजे काही गोष्टी देशापुरता पवित्र आहेत. पहा या देशामध्ये जन्म घेतलेले माणसं सगळे पवित्र आहेत. या देशामध्ये भारत देशामध्ये जन्म घेतलेले माणसं सगळे पवित्र आहेत. का पवित्र आहेत? कारण हा देश पवित्र आहे. हा देश पवित्र आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेतात. अरे जिथे हरीचे दास जन्म घेतात तो देश पवित्र आहे. तो देश कसा आहे? डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, भारत देश है मेरा, भारत देश है मेरा, भारत देश है मेरा. ये धरती है जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, यहाँ हर बालक एक मोहन है और राधा हर एक बाला, राधा हर एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. अरे हा भारत देश आहे. या भारत देशाची संस्कृती आहे. हा भारत देश पवित्र आहे.
पवित्र आहे महाराज. कारण का या भारतामध्येच या सर्व गोष्टींचं महत्व, संतांचं महत्व भारत देशामध्ये आहे. का? कारण जेथे हरीचे दास जन्मले. कारण ज्ञानोबाईंनी जन्म घेतल्यामुळं हे सर्व राष्ट्र, राज्य आणि देश पवित्र आहे. म्हणून देश पहा, काही गोष्टी कालता पवित्र आहेत, काही काळापुरत्या पवित्र आहेत आणि त्याच्यानंतर त्या अपवित्र आहेत. मला सांगा, गाय जिवंतपणे पवित्र का मेल्यावर? जिवंतपणे. मेल्यावर अपवित्र. वाघ जिवंतपणे पवित्र, वाघाचं कातडं का मेल्यावर?